श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, दिव्य शक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 25 जुलैला म्हणजे शनिवारी आहे आषाढ एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशनी एकादशी किंवा आषाढ एकादशी असे म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रेस्थानात होतात अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार आषाढ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी म्हणजेच की कार्तिकी एकादशीपर्यंत शेषनागावर झोपतात. हा काळ भक्ती, उपवास आणि साधनासाठी उत्तम मानला जातो. वारकरी संप्रदायामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासंगम होतो. हे पाय चालणं म्हणजे शारीरिक व मानसिक तप मानले जाते. या आषाढ एकादशीच्या दिवशी व्रताचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या एकादशीला अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण व्रत करून विठ्ठलाची पूजा करतात. या एकादशीला उपवास करून विठ्ठल किंवा श्री विष्णू नामात लीन राहिल्याने मनशांती लाभते, पाप नष्ट होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. एवढंच नाही तर आषाढ एकादशीला व्रत केले तर वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होतं. आषाढ एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या आषाढ एकादशी दिवशी ही एक चूक अजिबात करू नका. काय होतं की आपल्या भरपूर वेळ काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या पवित्र दिवशी काही ना काही चुका होऊन जातात आणि जर आपल्याला या एकादशीचं पुण्यफळ पाहिजे असेल तर आपण या चुका करू नये. या आषाढ एकादशीला तुम्ही एक वेळा उपवास नाही केला तरी चालेल, पण एक चूक अजिबात करू नका, नाहीतर याचे तुम्हाला भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात. 99% लोकांना ही चूक अजूनही माहिती नाही. तर अशी कोणती चूक आहे जी आपल्याला आषाढ एकादशी दिवशी करायची नाही? या दिवशी कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दिव्य शक्ती या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करते. तर पहा मंडळींनो, तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी माऊली, श्री विठ्ठल विठ्ठल ही कमेंट करायला मात्र विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचं महत्त्व हे खूप मोठं आहे. एकादशी अतिशय पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी देव निद्रात अवस्थेत जातात म्हणजे झोपी जातात आणि सृष्टीचा संपूर्ण कारभार हे भगवान शिवशंकराकडे सोपवतात आणि याच दिवसापासून चतुर्मास हा सुरू होतो आणि जो कार्तिक एकादशीला संपत असतो. आता या आषाढ एकादशीचा प्रारंभ 24 जुलै सकाळी 9:13 होणार आहे आणि समाप्ती 25 जुलैला सकाळी 11:34 होणार आहे. उद्या तिथीनुसार 25 जुलैला म्हणजे शनिवारी आपल्याला व्रत करायचं आहे. एकादशीचे जे काही नियम आहेत किंवा ज्या काही सेवा आहेत तर काही उपाय तर ते सुद्धा आपल्याला 25 जुलैलाच करायचे. व्रत पारायण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही 26 जुलै पहाटे 5:46 पासून ते 8:31 पर्यंत आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही व्रताचं पारण जे आहे तर ते सोडवू शकता, म्हणजे आषाढी एकादशीचं व्रत सोडू शकता. आषाढी एकादशीचं व्रत हे आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचं असं आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं तर त्याचं या व्रताचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं. बऱ्याच वेळा काय होतं की काही जण दिवसभर व्रत करतात आणि संध्याकाळी व्रत सोडून देतात. तर तुम्ही असं अजिबात करू नका. ही चूक जी आहे ना तर ती तुम्हाला अजिबात करायची नाही. शक्य असेल तर घरात थोडे लहान मोठे मुलं असतील त्यांना व्रत करणं शक्य नसेल तर त्यांनी नाही केलं तरीही चालेल आणि ज्यांना व्रत शक्य होत असेल त्यांना सुद्धा हे व्रत करायला सांगायचं आहे. आता या दिवशी अशा काही चुका अजिबात आपल्याला करायच्या नाहीत. पहिली चूक म्हणजे एकादशी दिवशी भात खाणं वर्ज्य मानलं जातं. तुम्ही मग उपवास केला नसेल तरी पण तुम्हाला या दिवशी भात खाऊ नका. बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती असतात किंवा लहान मुलं घरामध्ये असतात आणि अशा वेळी बघा आपण त्यांना भात खायला देतो, पण ही चूक सुद्धा तुम्हाला करायची नाही. घरामध्ये किती लहान मुलं असो किंवा कितीही मोठी व्यक्ती असेल तरी त्यांना या दिवशी भात तुम्ही अजिबात देऊ नका. आणि या दिवशी फक्त भातच नाही तर तांदळापासून जे काही पदार्थ बनवले जातात तर ते सुद्धा या दिवशी सेवन केले जात नाही, म्हणजे तांदूळाचा हा पूर्णपणे एकादशीच्या दिवशी वर्ज्य केलं जातं. आता एकादशी दिवशी ही 24 जुलैला सकाळी 9:03 सुरू होणार आहे आणि तर या तिथी सुरू झाल्यापासूनच आपल्याला तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. जो 26 जुलैला सोमवारी आपण व्रत सोडणार आहोत तर तेव्हाच आपल्याला तांदूळ हा खायचा आहे. तसेच या दिवशी मांसाहार हा करू नये. कांदा, लसूण आणि नशेपासून दूर राहावे. मग तुम्ही सुद्धा 24 जुलैपासूनच तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही, कारण की हा जो दिवस आहे ना तर या दिवशी सुद्धा एकादशीमध्ये मोजला जातो, म्हणजे या दिवसापासून एकादशी सुरू होते आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार किंवा कांदा लसूण याचं सेवन जे आहे तर ते करायचं आहे.
कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि जेव्हा या दिवशी आपण या पदार्थाचं सेवन करतो तेव्हा कुठेतरी त्याचे नकारात्मक परिणाम हे स्वतः आपल्यामध्ये भोगावे लागत असतात. तसेच या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका, कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका. अगदी छोटी मुंगी असेल ना, किडा असेल ना, त्याची देखील आपण या दिवशी हिंसा करू नका, कारण की आपल्याला पाप लागतं. आणि आषाढी एकादशी दिवशी भांडण वादविवाद सुद्धा करू नका. बाहेरचं नाही तर घरामध्ये देखील आपल्याला भांडण करायचं नाही. अगदी छोटे छोटे मुलं असतील त्यांना देखील या दिवशी ओरडायचं नाही किंवा त्यांना सुद्धा सांगायचं आहे की घरात भांडण करू नका. कारण की बघा, आपली जी वास्तू असते ना तर ती नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण जे काही बोलतो तेच आपल्या बाबत होत असतं. या गोष्टी तुम्ही काळजी घ्यायची आहे. जर आपण या पवित्र दिवशी आपल्या घरात काही नकारात्मक बोललो तर आपल्या बाबत देखील नकारात्मक गोष्टी होत असतात. आणि जर आपण एखादी चांगली गोष्ट बोललो तर आपल्यासोबत चांगली गोष्ट जी आहे तर ती घडत असते. आणि म्हणून हा एक नियम देखील तुम्हाला या दिवशी पाळायचा आहे. आता पुढची चूक ही खूप जण करतात, न कळत किंवा कळत. ही चूक जी आहे तर ती आपल्याकडून होत असते, परंतु ती आपल्याला अजिबात करायची नाही. तर या दिवशी तुळशीचं पाणी अजिबात तोडायचं नाही. जर आपल्याला तुळशीचं पाणी लागत असेल तर आदल्या दिवशी तोडून ठेवायचं. तुळशीचं पाणी पूजेसाठी लागणारच असेल तर आदल्या दिवशी म्हणजेच की 24 जुलैला एकादशीच्या तिथी सुरू होण्याआधीच तोडून ठेवायचं आहे. आणि ती तुम्हाला 25 जुलैला पूजेमध्ये वापरू शकता. कारण तुळशीचं पाणी कधीही शिळं होत नाही, म्हणून तुम्ही 2 दिवस अगोदरही तोडून ठेवलं तरी सुद्धा चालेल. मंडळींनो, नेहमी लक्षात ठेवा, या दिवशी मार्केटमध्ये भरपूर तुळशीचे पानं विकायला असतात. या दिवशी जेव्हा आपण फुलं विकत आणतो तेव्हा तुळशीपत्रसुद्धा तुम्ही विकत आणू शकता आणि ते पूजेमध्ये वापरलं तरीही चालेल. किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेलं पान असेल तरीसुद्धा तुम्ही उचलून स्वच्छ करून पूजेमध्ये वापरू शकता. पण तुळशीला चुकूनही स्पर्श करायचा नाही, तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीचे पानसुद्धा तोडायचे नाहीत. आणि तुळशीची पूजा करताना आपल्याला स्पर्श ह्या तुळशीला होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. कारण या दिवशी तुळशी माता आपल्या हरीसाठी व्रत करत असते. तर आपल्याकडनं या चुका झाल्या, तिच्या व्रतामध्ये अडथळे येतात आणि तिचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला आपल्या कुटुंबाला भोगावे लागत असतात. म्हणून ही एक चूक जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून 100% आवर्जून टाळायची आहे. चुकून सुद्धा ही आपल्याकडून होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला नख किंवा केस देखील कापायचे नाही, या गोष्टीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. एकादशी दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची विठ्ठलाची जेवढी पूजा होईल तेवढी पूजा सेवा त्यांचा मंत्रांचा नाम जप आपल्याला करायचा आहे. आणि काही शक्य झालं ना मंडळींनो, काही शक्य नसेल ना तर फक्त विठ्ठल 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 असं म्हणत राहा दिवसभर. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप जरी केला ना तरीही चालेल. तुम्हाला संपूर्ण आषाढी एकादशीचा शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. कारण या सेवेने आपल्याला पुण्याचा बँक बॅलन्स जो आहे तर तो वाढत असतो आणि तो बँक बॅलन्स आपल्याला कधीतरी कामाला येत असतो. त्यामुळे आपण सेवाही करत राहायची आहे. भरपूर वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की आपण एवढी देवाची सेवा करतो, पूजा करतो, उपाय करतो, पण आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही. अशा वेळी आपण जी काही वाईट कर्म केलेले असतं तर त्याचं कर्माचं फळ फिटेपर्यंत आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही. अनेकदा आपल्याला वाईट कर्माचं फळ फिटलं की नक्कीच आपण जे काही सेवा करत असतो त्याचं फळ जे आपल्याला निश्चितच मिळत असतं. त्यामुळे तुम्ही सेवा ही करत राहा, भगवान विष्णूंचं नाव घेत राहा. या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. यासोबतच भगवान विष्णूंची विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता. एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही पठण करू शकता. वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी अजून एक चूक जी आहे तर ती आपल्याला करायची नाही, तर ती म्हणजे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या देखील या दिवशी तुम्ही घालू नका. भरपूर वेळा असं होतं की मॅचिंगमध्ये आपल्याकडे काही चुका होऊन जातात आणि ते आपल्याला कळत देखील नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र, काळ्या रंगाच्या बांगड्या, काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची टिकली देखील या दिवशी लावू नका. तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना खूप आवडतो, त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा लाल रंगाचे वस्त्रसुद्धा तुम्ही परिधान करू शकता. तसेच या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून अर्पण करा आणि तुळशीपत्रसुद्धा अर्पण करायचे. कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची आणि विठ्ठलाची पूजा सेवेचं पूर्ण होतच नाही. तुळशीशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण आहे. आणि मंडळींनो, तुम्ही मंदिरात पूजा करा, घरात पूजा करा, पण तुळशीपत्र हे नक्की अर्पण करायचं आहे. विठ्ठलाची मूर्ती नाही, भगवान विष्णूंची जी मूर्ती नाही, हरकत नाही. बाळकृष्णाची मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या घरात असते तर तिची पूजा तुम्ही केली तरी सुद्धा चालेल. कारण देव हा एकच आहे, त्याचे रूप जे आहे तर ते वेगवेगळे असतात. यासोबतच
तुम्हाला या दिवशी इच्छापूर्तीसाठी एक उपाय सांगणार आहे, तर तो उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे. 100% प्रभाव हा उपाय आपल्याला देत असतो. इच्छापूर्तीसाठी तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती जर तुम्हाला या भगवंताकडे पूर्ण करून घ्यायची असेल ना, तर तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुळशीच्या पानाचा आहे म्हणून आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे. मग तुळशीपत्र सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी तोडून ठेवा. विकत आणा किंवा खाली पडलेले असेल तर ते तुम्ही उचलून घेऊ शकता. तुमच्याकडे एक तुळशीपत्र असेल ना तरीही चालेल किंवा तुळशीपत्र असतील तरीही चालेल. मंडळींनो, 108 तुळशीपत्र घेतले तरीसुद्धा चालेल. तुळशीपत्र घेतलं की आपल्या देवघरातील देवांचा दिवा आपण नेहमी लावतो, तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे. तुळशीपत्र स्वच्छ करायचं आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे आणि तुळशीपत्र हे आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्या विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आणि यानंतर आपली इच्छित मनोकामना व्यक्त करून हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या समोर तुम्हाला अर्पण करायचे. आणि यानंतर इथे तुमच्या समोर बसून, म्हणजेच की त्यांच्यासमोर फोटोसमोर बसून ओम विष्णुस्रह नमः, ओम विष्णुस्रह नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि पुन्हा आपली एकदा इच्छित मनोकामना व्यक्त करायची. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी तुळशीपत्र तुम्ही तिथे अर्पण केलं आहे तिथून उचलायचे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. नक्कीच तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय जो तुम्ही आषाढी एकादशीला नक्की करून पहा. अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळींनो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.